हाय मित्रांनो, नमस्कार. तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आता श्रेया उठली आणि तिचा ब्रश चालू आहे. श्रेया काय करते तू? श्रेया काय करते तू? हां, आता आंघोळ करायची का? नीट नीट वर. आंघोळ केल्यावर काय करायचं? तुला नाश्ता काय करायचा श्रेया? हां, पोहे खायचेत का? मग आता तू आंघोळ करणार आहे ना? हां, ब्रश केला का तू? हातानेच करते का आंघोळ? तुला आंघोळ कोण घालणार आहे? मम्मी का? आता श्रेया आंघोळ करून आली बघा. श्रेया आंघोळ केली तर? हां, आता कपडे घालायचे ना तुला? हं? मित्रांनो, आता श्रेया तिकडे मेकअप चाललेला आहे. शरू, मेकअप केल्यावर काय खायचं बरं नाश्त्याला? पोहे ना अजून काय? पोह्यांच्या शुभम करोति कल्याण आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपक ज्योति नमस्तुते दिव्या दिव्या दीपक कानी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवापाशी उजड पडला तुळशीपाशी. जेवा आता. हाय मित्रांनो, आता आमचा नाश्ता झालेला आहे आणि आता पोहे खाल्ल्यावर ना आम्ही ना चहा पण पिणार आहे. चला तर आपण नाश्ता करू. श्रेया पोहे कसले झालेत? छान झालेत का? कोण कोण खाते पोहे? मग कुठं जायचंय पोहे खाऊन? आज शाळा आहे का? आता सुट्ट्यात ना? सुट्ट्यात नव्हता. तिखट लागत आहेत का पोहे? नाही ना. पॅन्ट कुठे चालली? हॅलो मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आम्हाला ना गवत काढायचं होतं, म्हणून मी म्हणलं की आज आपण ना ब्लॉग टाकू. चला तर आपण एवढं सारं गवत काढलेलं आहे. आता आपण गवत काढू. नाही बनायचं आहे गवत. मला खूप माहिती चांगलं गवत नाही की म्हणत आहे. शरू, अय शरू, कुणी सांगितले बाबू गवत काढायचं? हा, निघतंय का तुला गवत? निघतंय का तुला? अगं तुला निघतंय का? कुणाला खुरपण आहे बाबू? तुला येतंय गवत काढाय? येतं वय. तू शाळेत जाते का ग आता? कितवी लाग बाय? अंगणवाडीत वय. आणि मॅडम काय काय शिकवत्यात तुम्हाला शाळेत? काय काय शिकवत्यात? हा वय. आणि ही गवत काढायला कोण सांगितलं होतं बाय? पप्पानी तुला सांगितलं होतं का? चिवडा? हा हा वय. जेवण केलं का तू आज? काय खाल्लं बाबू? काहीच नाही. दोन लोणचं खाल्लं का? हे कशाचं झाड आहे? हे कशाचं झाड आहे?
हा काय याचं वडाचं तुला कोण सांगितलं तुला माहित होतं का झाड कशाचं आहे चला आता तिकडे चला चला तिकडे आता आता कुठलं गवत काढायचं तुला होय शरू कुठलं गवत काढायचं बाबू चला चला ताई गेली तिकडं आता आंब्याचं झाड हा ना नको चिवळी हाताला लागत असतं राहू द्या चला बरं पप्पाने सांगितलंय का काढा हाय मित्रांनो आज आमच्याकडे आलेला आहे आभाळ आणि असं फ्रेश वातावरण झालेलं आहे आणि आज आमच्याकडे पाऊस येणार आहे खूप गरजेचं आहे तुमच्याकडे पण पाऊस येणार आहे का नक्की सांगा कमेंटमध्ये आणि मग आजचा व्हिडिओ खूप छान आणि सुंदर होता आज वातावरण इतकं पण सुंदर झालेलं आहे हे पहा कशी झालेलं आहे सगळीकडे कुठेच ऊन दिसायला गेलंय खूपच छान आहे तुमच्याकडे पण आहे का पाऊस नक्की कमेंटमध्ये सांगा कारण की पाऊस ना छान असतो पाऊस तुमच्याकडे पण पाऊस आहे का नक्की सांगा चलो बाय हाय मित्रांनो आज मी ना हरिपाठाचा व्हिडिओ टाकणार आहे आणि वरून थोडं थोडं पाऊस येतं चला तर मग आपण हरिपाठाला ना सुरुवात करू सुंदर ते ध्यान उभाल ठेवरी करकटावरी ठेवणीया तुळशी हरगळा म्हणलेलं की आमच्याकडे आभाळ आलेला आहे